तर पुण्यापाठोपाठ आता कोकणात सुद्धा दिवाळी खरेदीचा उत्साह दिसून येतोय। बाजारपेठेमध्ये गर्दी झाली आहे। कपडे, फराळ, मिठाई, फटाके खरेदीसाठी रत्नागिरीमध्ये चांगला प्रतिसाद आहे। त्यात यंदा जीएसटी कमी झाल्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याचं व्यापारी आणि दुकानदार सांगतात। दिवाळीचा सण मोठा, उत्साहाला नाही तोटा। अर्थातच सध्या कोकणात देखील हा दिवाळीचा उत्साह आहे। खरेदीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात लगबग दिसते। मिठाई, कपडे, फटाके यांच्या खरेदीला प्राधान्य दिलं जातंय। रत्नागिरी शहरामध्ये जर आपण बघितलं, साधारणपणे गर्दी उसळली आहे। शेवटचा वीकेंड आपण म्हणूया, शनिवार आणि रविवार, त्यामुळं स्वाभाविकपणे अगदी ज्या काही गोष्टी दिवाळीसाठी लागणार आहेत, फुलं, फटाके, सजावटीचं सामान असेल, कंदील असेल, कपडे असेल, याला गर्दी होते। मी मिठाईच्या दुकानामध्ये आहे आणि साधारणपणे स्वाभाविकपणे दिवाळी म्हटली की मिठाईला देखील एक वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व असतं। शेठ, मिठाईची मागणी दिवाळीला आपल्या कोकणातनं साधारणपणे कशी आहे आता? एकदम सुंदर आहे। यावेळी दिवाळी चांगली जाणार आहे, कारण त्याचं कारण एक आहे की दिवाळीच्या अगोदर नेमकं जीएसटीचे रेट फार कमी झाले, त्यामुळे सर्व शोभेच्या वस्तू म्हणा, आज आमचा फराळ आहे, फराळावर पण फरक पडला। आम्ही रेट ज्या जीएसटीमुळे थोडेफार कमी करता आले। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी आम्हाला वाटलं होतं की थोडं वाढवायला लागेल, पण जीएसटीचे रेट कमी झाल्यामुळे आम्हाला व्यापाऱ्यांना खूप फायदा झाला आहे। प्रत्येक गोष्टीत फायदा झाला आहे। म्हणजे शोभेच्या वस्तू पण आज जी वस्तू 100 रुपये होती ती आज 85 रुपयाला मिळायला लागली। म्हणजे एवढा फरक पडला आहे। व्यापारी सांगतात, हे दुकानदार सांगतात, त्यानुसार जीएसटीचा फायदा यंदा या दिवाळीला झालेला आपल्याला दिसून येतोय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।